नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आताच एक नवीन जी.आर. आलेला आहे। राज्य सरकारकडून एक नवीन जी.आर. आलेला आहे। त्याच्यामध्ये राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी बातमी आहे, लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, नेमकं जी.आर. काय म्हणतो आहे, राज्य सरकार काय म्हणतं आहे आणि ऑगस्टमध्ये फॉर्मचं काय होणार, या संपूर्ण याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्तीत जास्त करा। तर चला बघूया आपण या व्हिडिओमध्ये नेमकी काय माहिती आहे। मित्रांनो, हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेला राज्य सरकारचं बळ आणि आणखी एक जी.आर. काढला। म्हणजे काय, तर राज्य सरकारने याला पाठिंबा देत, याला थोडंसं प्रोत्साहन देत एक नवीन जी.आर. काढला आहे। याच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, राज्य सरकारचा महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेतील महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी राखीव असलेल्या 3% निधीपैकी 1% निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्याचा निर्णय हा घेतलेला आहे आणि हा निर्णय फक्त आर्थिक वर्ष 2024-25 साठीच लागू असेल, हे लक्षात घ्यायचं आहे। लक्षात घ्या, हा नवीन जो जी.आर. आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, महिला व बालविकास सशक्तीकरण जे असतं योजनेसाठी असलेल्या 3% निधीपैकी 1% निधी फक्त या लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जाण्याचा निर्णय यांनी हा घेतलेला आहे। आता हे पुढे अजून बघूया नेमकं काय म्हटलेलं आहे। शासन निर्णयात काय म्हटलंय बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची व्यापक व प्रचार प्रसिद्धी, प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी किंवा तपासणी करणे, तांत्रिक अडचणीचे निराकरण करणे इत्यादीसाठी लागणाऱ्या तालुका, वार्ड किंवा जिल्हास्तरीयवर अतिरिक्त मनुष्यबळाचा खर्च तसेच प्रशासकीय खर्च भागविण्यासाठी महिला व बालविकास विभागाचा 31 जानेवारी 2022 कार्यशाळेच्या शासन निर्णयानुसार वार्षिक योजना महिला व बालविकास विभागास सशक्तीकरण या योजनेसाठी राखीव असलेल्या 3% निधीपैकी 1% निधी विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत संबंधित जिल्ह्यात या योजनेसाठी खर्च करण्यास मान्यता देत आहे। तसेच उर्वरित 2% निधी संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णयातील तरतुदीनुसार खर्च करण्यात यावा। सादर मान्यता केवळ 2024 आणि 25 वर्षासाठी आहे। सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला काय झालेलं आहे। तर आपल्याला 3% जे दिलं होतं शासनाने, म्हणजे 3% जे शासनाने याच्यासाठी राखीव ठेवलं होतं निधी महिला व बाल सशक्तीकरणासाठी, त्यापैकी 1% पूर्ण हा फक्त माझी लाडकी बहीण योजनेसाठी देणार आहे। त्यामुळे सगळ्या महिलांना पैसे हे मिळणार आहेत, कुणाचे पैसे हे बुडणार नाहीत, याचा असा हा अर्थ होतो। त्यामुळे कुणीही घाबरू नका, सगळ्यांना पैसे हे मिळणार आहेत। आता पुढची आणि महत्त्वाची बातमी लक्षात घ्या, ऑगस्टमध्ये अर्ज करणाऱ्यांना पैसे कधी मिळणार, हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट होता की खूप जणांनी फॉर्म तर भरले, सगळं झालं, पण ऑगस्टमध्ये फॉर्म जर त्यांचं काय होणार। तर महाराष्ट्रात जुलै महिन्यात अर्ज केलेल्या 1,08,00,000 पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये देण्यात आलेले आहेत। लक्षात घ्यायचं आहे। काय, परत एकदा बघा, महिलांना म्हणजे जुलै महिन्यात ज्यांनी अर्ज केला अशा 1,08,00,000 महिलांना जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचे 3,000 रुपये देण्यात आले आहेत। ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या 45 ते 50 लाख महिलांना 31 ऑगस्टला 3,000 रुपये हे दिले जाणार आहेत। लक्षात घ्या, तुम्ही तुमचा फॉर्म समजा तुम्ही जुलैमध्ये भरला होता किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यात भरला होता, खूप दिवस झाला तुमचा फॉर्म हा पात्र आहे, तुम्हाला माहीत होतं की पहिला हप्ता हा आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की 14, 15 आणि 16, 17 या तारखेला येणार होता, जिथं आपला आला नाही। परंतु त्यांनी आता काळजी न करता त्यांचा जो पहिला हप्ता आहे 3,000 रुपयाचा हा 31 ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहे। यासाठी याबाबतच राज्य स्तरीय कार्यक्रम हा नागपूरमध्ये हा पार पाडण्याचा असल्याचं महिला व बालविकास मंत्री जे आपले आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी हे सांगितलं आहे। त्यामुळे कोणी टेन्शन घ्यायचं नाही। पहिला हप्ता आला नसेल तर तो तुम्हाला पहिला हप्ता कधी मिळेल, 31 ऑगस्टला पहिला हप्ता मिळेल आणि ह्याबद्दलची माहिती याच्यामध्ये आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। आता याच्यावरती काही प्रॉब्लेम्स तुमचे असतील, काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवायचं आहे, कारण तुम्ही जसे प्रश्न कराल तर त्याच्यावरती मी उत्तर किंवा नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळं तुम्हाला कुठलीही अडचण असू द्या, त्या तुम्ही याच्यावरती नक्की कळवू शकता। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक आणि शेअर जास्तीत जास्त करा, चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।